हॅलो एव्हरीवन, मी रोहित. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रेवित रोहित. मित्रांनो, आज एक नवीन व्हिडिओ आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या रायडिंग रिलेटेड ॲक्सेसरीज. माझ्याकडे रायडिंग गिअर्स कोणते कोणते आहेत आणि माझ्याकडे मी कसे घेतले ते सुद्धा तुम्हाला सांगेन. मित्रांनो, आपण जेव्हा रोडवर जातो, आपण राईडला जातो, रायडिंग गिअर्स खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही न्यूजला वगैरे बघितलाच असाल, खूप सारे ॲक्सिडेंट्स वगैरे होतात. त्याच्यामुळे ॲटलिस्ट रायडिंग गिअर आपल्याकडे हवेच. जशी आपण बाईक घेण्याच्या आधी खूप सारा रिसर्च करतो बाईकवरती, की ही बाईक कोणती, रिव्ह्यू बघतो, कंपॅरिझन बघतो. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा रायडिंग गिअर्स रिलेटेड सुद्धा कंपॅरिझन करा. खूप साऱ्या यूट्यूबला व्हिडिओ आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आयडिया येईल कोणते रायडिंग गिअर चांगले आहेत. नाहीतर कधी कधी शॉपवरती एक ऑफर चालू केलेली असते की तुम्हाला 20,000 मध्ये पूर्ण किट देतो, पण ते किट खरोखर वरती आहे का ते बघा. तुम्ही स्वतः जाऊन बघा. तुम्हाला जर वाटलं तरच घ्या, नाही तर घ्यायचे म्हणून घेऊ नका रायडिंग गिअर्स. कारण नंतर असं व्हायचं, जेव्हा आपण क्रॅश व्हायचं त्या रायडिंग गिअर्स घालून सुद्धा लागलं, मग आपले पैसे सुद्धा वेस्ट जातात, आपल्या हेल्थ सुद्धा खराब होते. त्याच्यामुळे रायडिंग गिअर्स इम्पॉर्टंट आहेतच. आणि दुसरी गोष्ट, आपण जेव्हा राईडला जातो, आपली घरी कोणतरी वाट पाहत असतं, त्याच्यामुळे आपली सेफ्टी स्वतः आपण घ्यायची असते. सो मी तुम्हाला माझे एक एक रायडिंग गिअर्स दाखवतो. मित्रांनो, माझी बाईक घेऊन 1 वर्ष झाले असेल आणि मी मी असं नाही की माझे रायडिंग गिअर्स असे एकदम घेतले, जॅकेट घेतलं. मी खूप सारे बायकर्स लोकांना बघितलं, सगळे त्यांच्याकडे रायडिंग, आपल्याला पण खूप भारी वाटतं की वाव काय मस्त आहे, आपण सुद्धा घ्यायला पाहिजे. पण त्याची कॉस्ट खूप असते आणि आपण मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतो, त्याच्यामुळे आपल्याला झेपेल त्या बजेटप्रमाणेच तुम्ही गिअर्स घ्या. मार्केटमध्ये खूप सारे ब्रँड अवेलेबल आहेत, तुम्हाला बजेट फ्रेंडली सुद्धा जॅकेट्स, हेल्मेट्स वगैरे मिळतील. सो तुम्हाला दाखवतो माझ्याकडे काय काय आहे. मित्रांनो, सगळ्यात बाईक चालवण्याची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ते म्हणजे हेल्मेट. हे आहे SMKचं टायफून सिरीज हेल्मेट. हे मला पूजाने बड्डे गिफ्ट दिलेलं. सो थँक्यू सो मच पूजा. अशीच मला छान छान गिफ्ट देते ती गिफ्ट. तर हे हेल्मेट आहे. याच्यामध्ये तुम्हाला पी लॉक येतो, याच्यामध्ये ड्युअल वायझर आहे आतमध्ये. एक त्याला हा एक वायझर आहे. त्याच्यानंतर खूप लाईट वेट आहे. आय थिंक 1600 ग्रॅमचं असेल हेल्मेट. सो लाईट वेट आहे, एवढं पण हे नाही. आणि पॅडिंग वगैरे खूप छान आहे. SMK मधल्यावरती भाई ब्रँड आहे. सो हेल्मेट पण सेफ्टी रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये डॉट सर्टिफिकेशन आहे, ECE आहे, ISI तर असतात सगळीकडे, पण हे खूप बेस्ट हेल्मेट आहे. आणि मित्रांनो, ह्याला हे डबल डी रिंग येते सेफ्टीमध्ये. सो हे सगळ्यात बेस्ट आहे. सगळ्यांना हे आवडत नाही, कारण लावायला थोडं डिफिकल्ट आहे, पण एकदा हॅबिट झाली तर तुम्ही फटाफट लावू शकता. सो मित्रांनो हे आहे माझं जॅकेट. रायनॉक्स स्टाईल टेअरचं टुरिंग जॅकेट आहे. मित्रांनो, सुरुवातीला मी जेव्हा बघितलं तेव्हा माझ्या बजेटमध्ये बघत होतो. सुरुवातीला आधी तेव्हा मी बघितलं होतं रायनॉक्सचं एअर GT, पण ते मी माझी हाईट असल्यामुळे ना ते जॅकेट थोडं वरती येत होतं, त्याच्यामुळे मी हे घेतले टुरिंग जॅकेट. याची कॉस्ट अराउंड 10,400 असेल. आता मला पण एवढं काय आयडिया नाही. आणि याच्यामध्ये एक टुरिंग जॅकेट असल्यामुळे आपल्याला 2 पॉकेट येतात. वॉटर रेजिस्टन्स हे जॅकेट्स आहेत, वॉटरप्रूफ असतील सुद्धा, कारण मी पावसामध्ये काही एवढं यूज नाही केलंय. त्याच्यानंतर एअर फ्लोसाठी हे आहे, कारण जॅकेट घातल्यानंतर खूप गरम होतं. सो याच्यामध्ये काय एवढं गरम होत नाही. आणि याची फिटमेंट सुद्धा व्यवस्थित आहे एकदम, बघू शकता. आणि याला शोल्डर प्रोटेक्टर येतो, एल्बो येतो, त्याच्यानंतर चेस्ट प्रोटेक्टर येतात दोन्ही साईडला, आणि बॅक प्रोटेक्टर येतो. आणि ह्याची खासियत आहे की मागे आहे ना, याला हायड्रेशन बॅग ठेवण्यासाठी एक कप्पा दिलाय. सो तुम्ही त्याच्यामध्ये बॅग ठेवू शकता. आणि ॲडजस्टमेंट स्ट्रेट्स आहेत इथे तिथे. रायनॉक्सचे रिफ्लेक्टर रात्रीचे खूप काम करतात. आणि इथे मी माझ्या नावाचं बॅजिंग करून घेतलंय. कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे माझं रायडिंग जॅकेट आहे, बघू शकता. इथे पण ॲडजस्टमेंटसाठी त्यांनी दिलंय जे तो. आणि मेन गोष्ट म्हणजे रायनॉक्सकडून तुम्हाला 50,000चा इन्शुरन्स मिळतो. तो एक इम्पॉर्टंट आहे. रायनॉक्सचं कोणतेही ॲक्सेसरीज घ्या तर तुम्हाला मिळून जाईल तिथे, बघू शकता. अदर ब्रँड देतात, मला काय माहीत नाही, पण मला जे भेटलं ते तुम्हाला सांगतो. आणि ब्लॅक कलर इज माय फेवरेट बाईक कलर, कारण माझी बाईक सुद्धा ब्लॅक आहे आणि जॅकेट सुद्धा ब्लॅक. सो कसा वाटला कमेंट करून नक्की. मित्रांनो, हे माझे ग्लोव्स रायडरचे एअर व्यू सिरीज. आणि हे ग्लोव्स घेण्याच्या मागे एक रिझन आहे, कारण मी पहिल्यांदा प्रो बायकरचे बघत होतो, पण प्रो बायकरचे ग्लोव्स
मी म्हणजे वेअर करत होतो तेव्हा त्याला ना इथे कसं मेश येतं, तिथे त्याला जाळी येते, तिथे छोटी तार होती ती बोटात घुसली होती. त्याच्यामुळे मी बोललो आता सुरुवातीलाच बोटाला लागते, घेतले नाहीत त्याच्यामुळे. त्याच्यानंतर मी हे घेतले रायडाचे एअरव्ह्यू सिरीज 3500 याची कॉस्ट आहे. वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2 स्लायडर येतात इथे बघू शकता, आणि हे 2 नक्कल प्रोटेक्टर आहेत. खूप हेवी आहे मटेरियल इथे पण. आणि इथे एक त्यांनी थोडा एक छोटासा फ्लॅप दिला आपलं वायझर क्लीन करण्यासाठी. सो बेस्ट वाटले मला, एकदाच घेतले. मी काय करतो प्रत्येक महिन्याला काही नाही काय एक एक घेतो, कारण आपण एकदम तर सर्व ॲक्सेसरीज घेऊ शकत नाही, पण एक एक कलेक्शन जमा करायचं पूर्ण. माझं कलेक्शन पूर्ण झालं, तर माझ्याकडे तर शूज नाही आहे, ते मी घेईन नक्कीच. मित्रांनो ही माझी आहे रायडिंग पॅन्ट, रायनॉक्सचीच आहे. आणि बघू शकता तुम्ही याला नी प्रोटेक्टर येतात लेवल 2चे दोन्ही याला, आणि हिप प्रोटेक्टर येतो. बेस्ट पॅन्ट आहे, जसं आपल्या जॅकेट इम्पॉर्टंट तसं पॅन्ट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि बघू शकता मस्त हेवी मटेरियल आहे. पण तुम्हाला जर सवय नसेल तर सुरुवातीला पाय खूप दुखतो, जे प्रोटेक्टर लागतात ना पायाला त्याच्यामुळे. पण एकदा तुम्हाला सवय झाली की तुम्ही यूज टू होऊन जाता. बेस्ट वाटलं मला. हे माझे शूज, ते मी आता सध्या रायडिंगला यूज करतो. हे काय रायडिंग शूज नाही आहेत, पण हे शूज आहेत, खूप इम्पॉर्टंट शूज आहेत. आणि माझं एक ड्रीम होतं, पण ते ड्रीम कम्प्लीट नाही झालं. सो मित्रांनो माझी एक फ्रेंड आहे, तिचे आजोबा एअरफोर्समध्ये आहेत. सो तिच्यामुळे मला हे शूज मिळालेत. हे कमांडो शूज आहेत, ओरिजिनल शूज, कमांडो शूज. आणि याला स्टील टो वगैरे येतो, आणि बऱ्यापैकी याला प्रोटेक्शन आहे. आणि याचं तुम्ही लेंथ बघू शकता किती मोठी आहे. त्याच्यामुळे जे आपले रायडिंग शूज असतात त्याच्या उडेच येते. सो आणि मेन म्हणजे खूप लाईट वेट आहेत, आणि ओरिजिनल असल्यामुळे भाई एक फीलच वेगळा येतो. बघू शकता तुम्ही खूप लाईट वेट आहे. सो थँक्यू सो मच फॉर गिविंग दिस शूज. मित्रांनो हे आहे पूजाचे हेल्मेट, आणि पूजा सोबत असते कायम. सो तिची सुद्धा सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. फक्त माझ्यात घेतल्यामुळे झालं नाही, मग तिच्यासाठी मी घेतलंय हेल्मेट. हे आहे ॲक्सिसचं हेल्मेट, डॉट सर्टिफाय हेल्मेट आहे. आहेच आहे तर आहेच. आणि मेन म्हणजे याला सिंगल वायझर येतो याला ड्युअल वायझर नाही, पण पॅडिंग वगैरे मस्त खूप हेवी आहे. आणि तिचा फेवरेट कलर पिंक वगैरे आहे, त्याच्यामुळे लेडीज लोकांचा तो कलरच आहे. आणि याचं लॉकिंग सिस्टम नॉर्मल आहे, जसं डबल रिंग लॉक वगैरे नाही आहे काय. सो त्याच्यामुळे तिला पण ते पटापट वेअर करायला इझी जातं. जसे रायडिंग गॅस इम्पॉर्टंट्स असतात, तसं मेंटेनन्स फिट सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. मित्रांनो हे आहे चेन ल्यूब, मोटुलचे चेन ल्यूब आहे C2. मी गल्फचा एक यूज केलं होतं, बेस्ट होतं, पण ते खूप कॉस्टली आहे. सो आपल्याला मोटुलच परवडतं. याच्यासोबत C1 पण येतं चेन क्लिनर, माझा संपला हा C2 आहे. आणि मित्रांनो हे तुम्हाला कधी घ्यायचं असेल ना तर फ्लिपकार्टचा बिग बिलियन सेल वगैरे लागतो तेव्हा घ्या, तुम्हाला ब्रश वगैरे फ्री मिळतं. सो हा एक बेस्ट आहे. त्याच्यानंतरचं नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपलं हेल्मेट क्लीनर आहे. हा आपल्या हेल्मेटचा जो फोम घाण होतो जेव्हा धूळ वगैरे लागून आपण हेल्मेटचा वायझर ओपन ठेवतो तेव्हा, त्याच्यामुळे हा तुम्ही यूज केला हेल्मेट खूप क्लीन होतं. तर त्याचा स्मेल थोडा स्ट्रॉंग आहे. जेव्हा तुम्ही यूज केला त्याच्यानंतर हेल्मेटचा वायझर ओपन करून ठेवा. त्याच्यानंतर हे आहे WD-40 संकटमोचन, खूप वेळाला हे उपयोगी येतं, युजफुल प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो हे आहे सोलेसचा बंजी कॉर्ड आहेत. सोलेसचा घेतलेला मी आय थिंक 250ला एक का 2 होत्या काहीतरी. बेस्ट आहेत, खूप मजबूत आहेत, कारण मी या कॉर्डवरती 3-4 राईड मारलेत कोकणच्या. सो त्याच्यामुळे खूप हेल्पफुल झालं. आणि मित्रांनो नेक्स्ट प्रोडक्ट आहे ज्यांच्याकडे सुझुकी व्ही-स्ट्रोम आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा एक ग्रँड पिस्टॉपचा जॅक आहे. मित्रांनो आपल्या व्ही-स्ट्रोमला सेंटर स्टँड नाही आहे, सो त्याच्यामुळे चेन लिफ्ट करताना खूप हालत खराब होते. सो त्याच्यामुळे हा मी फ्लिपकार्टवरूनच घेतलेला, अराउंड 800ला वगैरे मिळतो. सो हा असा जॅक आहे, असं ओपन करून हे जमिनीला लावायचं असतं, आणि हा पट्टा जो आपला विंग असतं त्याला इथे लावतात. आणि बेस्ट आहे, हेवी आहे खूप, आणि लावायला पण खूप इझी आहे, आणि बाईक चेन लिफ्ट करायला खूप सोपं जातं. सो त्याच्यामुळे हा तुम्ही नक्की घ्या. फक्त लावताना तो व्यवस्थित लावा, त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन सगळे दिलेले आहेत कसा लावायचा तो, नाही तर हात साकटून घ्याल त्याच्यामध्ये, खूप शक्य आहे, कारण लोक ढकलताना तिथूनच ढकलतात. सो हा असा एक ग्रँड पिस्टॉपचा
ही आहे जेल सीट. आपल्याला माहिती आहे आपल्या बाईकच्या सीट खूप हार्ड असतात, त्याच्यामुळे जेव्हा लॉंग राईडला वगैरे जातो 300-400 किलोमीटरला, जेव्हा मी गावाला जातो तेव्हा मी यूज करतो. ही आहे ग्रँड पिस्टॉपची जेल सीट. तिची प्राईस एवढं आठवत नाही मला कितीला घेतलेली, आय थिंक 1200-1300 रुपयाला असेल. पण हे युजफुल प्रोडक्ट आहे, मला तर इफेक्ट जाणवला त्याचा. सो मी यूज करतो. आणि जर पूजासोबत असेल तर मी पूजाला देतो, कारण आपल्याला सवय झाली. सो हे एक तुम्ही घेऊ शकता, ग्रँड पिस्टॉपची जेल सीट आहे, खूप मस्त आहे. आणि सीट पूर्ण सीट कव्हर करते. सो आणि विस्टोमला परफेक्ट बसते, तुम्ही घेऊ शकता ग्रँड पिस्टॉपची. असा होता माझा रायडिंग रिलेटेड खजिना. माझ्यासाठी येतो, सगळ्या रायडरसाठी तो खजिनाच असतो. रायडिंग गिअर, रायडिंग ॲक्सेसरीज सर्व. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे रेवित रोहित. आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.